पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। जन्म मृत्यू नोंद होण्याच्या कामात आदेश मिळण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणामध्ये तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन आदेश देण्यासाठी 2000 रुपयांची लाच रकमेची मागणी करून ती स्वतः स्वीकारल्याप्रकरणी लोकसेवक महसूल सहाय्यक अलिफ सुतार नेमणूक तहसील कार्यालय पंढरपूर याला सोलापूर येथील एसीबी पथकाने सोमवारी रंगेहात पकडले। महसूल सहाय्यक अलिफ शमशुद्दीन सुतार वय 29 राहणार मंगळवेढा आणि खाजगी इसम मारुती ज्ञानोबा वाघमारे वय 50 राहणार मंगळवेढा अशी आरोपींची नावे आहेत। महसूल सहाय्यक अलिफ सुतार आणि खाजगी इसम मारुती वाघमारे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी त्यांच्या पक्षकारांच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयाच्या जन्म मृत्यू नोंद विभागात दाखल केलेल्या प्रकरणात तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन आदेश घेण्यासाठी 2000 रुपयांची लाच रकमेची मागणी केल्याचे 29 मे ते 1 जून दरम्यान झालेल्या पडताळणीत निष्पन्न झाले। महसूल सहाय्यक सुतार यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी करून ती लाच रक्कम 2000 रुपये सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्वीकारल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी सुतार आणि खाजगी इसम वाघमारे यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7(7)(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली।